सन 2011 ते 12 या वर्षात गौण खनिज इष्टांक पूर्ण करण्यात संगमनेर महसूल विभागानं चांगले प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत 4 कोटीहून अधिक महसूल उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार डॉ. संदीप आहेर यांनी दिली। मागील महिन्यापर्यंत अवैध वाळू वाहतूक करणारी 295 वाहनं महसूल विभागानं पकडली असून त्यांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती यावेळी तहसीलदार आहेर यांनी दिली। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे जे काही महसुली उद्दिष्ट दिलं जातं, महसुली वसुलीचं उद्दिष्ट दिलं जातं, त्यानुसार संगमनेर तालुक्याला यावर्षी 13 कोटी 41 लाखांचं उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत वसुलीसाठी देण्यात आलेलं होतं। त्यामध्ये प्रपत्र अ मध्ये जमीनविषयक ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये नजराण्याच्या रकमा, कृषी आकारणी, जमीन महसुलाची आकारणी याचं एकूण उद्दिष्ट 2 कोटी 56 लाखांचं देण्यात आलेलं होतं। त्यानुसार 2 कोटी 56 लाखांपेक्षा जास्त म्हणजे एकूण 4 कोटी 86 लाख म्हणजे 189% प्रपत्र अ मधील वसुली करण्यात आलेली असून प्रपत्र ब मध्ये गौण खनिज विषयक बाबी याचं एकूण उद्दिष्ट 10 कोटी 75 लाखांचं देण्यात आलेलं होतं। ते त्यापैकी 7 कोटी 72 लाख म्हणजे एकूण उद्दिष्टाच्या 71.82% असं उद्दिष्ट साध्य झालेलं आहे। म्हणजे एकूण 13 कोटी 41 लाखाच्या उद्दिष्टापैकी 12 कोटी 59 लाख एवढं उद्दिष्ट म्हणजे 93.85% उद्दिष्ट साध्य करण्यात आलेलं असून उर्वरित काळामध्ये शासनाने जे काही 13 कोटी 41 लाखाचं उद्दिष्ट दिलेलं आहे ते 100% पूर्ण करण्याच्या दृष्टीने संगमनेर तालुक्यातील सर्व तलाठी, कर्मचारी, मंडळाधिकारी व तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार हे मान्य प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत। या वर्षात केवळ 4 वाहनांवर पोलीस ठाण्यात केसेस दाखल करण्यात आल्या आहेत। शासनानं ठरवून दिलेल्या इष्टांकाचं उद्दिष्ट संगमनेर महसूल विभागानं पूर्ण केलं आहे। गौण खनिजामधून सर्वाधिक महसूल संगमनेर तालुक्यानं दिलाय। सी मूव्हीज एंड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।